राज्य में इन दिनों बारिश ने हाहाकार मचा रखा है। कई जिलों में तेज बारिश और बाढ़ की वजह से किसानों की फसलें पूरी तरह बर्बाद हो गई है। ऐसे में शिवसेना के विधायक और पूर्व कृषि मंत्री अब्दुल सत्तार ने सरकार से किसानों की मदद की अपील की है। बारिश से बेहाल किसानों की मदद को लेकर अब्दुल सत्तार ने सरकार से तुरंत पंचनामे करने की मांग की है। उनका कहना है कि किसानों को आर्थिक सहायता की सख्त जरूरत है और प्रशासन को तुरंत राहत कार्य शुरू करना चाहिए। आइए जानते हैं क्या कहा शिवसेना विधायक अब्दुल सत्तार ने। सन्माननीय महामहिम राज्यपाल राजस्थानचे झाल्यानंतर त्यांचा पहिला वाढदिवस आपल्या जिल्ह्यामध्ये साजरा होऊ लागला आणि जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून त्यांचा वाढदिवसामध्ये आपल्या बँकेचा जो सालोबादप्रमाणे त्यांचा योगदान आहे ते स्वर्गीय सुरेशदादा पाटील असतील, रामकृष्ण बाबा असतील, हे असतील, आमचे मित्र कल्याणरावजी काळेसाहेब असतील, या लोकांनी ज्या सहकार क्षेत्रामध्ये मदत केलेली आहे, सहकार क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचा हित, शेतकऱ्यांचे संबंध ठेवून त्यांनी आतापर्यंत जीवनाच्या अनेक 80 वर्षापर्यंत संघर्ष केला, त्याचा कुठेतरी बँकेच्या वतीने लाखो शेतकरी त्याचे सभासद आहे आणि त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते माजी संचालक आहे, त्यांचा यासाठी सन्मानसाठी आम्ही विनंती केली आणि हरिभाऊ बागडे साहेबांनी त्याला आम्हाला तारीख दिली, वेळ दिला। आज त्यांचा सन्मान आणि सत्कार पुऱ्या जिल्ह्याच्या वतीने सर्व पक्षीय आम्ही केला। खरं आहे ना, कारण की 15 ऑगस्टच्या पूर्वी आपण पाहिलं तर परिस्थिती गंभीर होती। 15 ऑगस्टच्या नंतर या 4 दिवसामध्ये सातत्याने पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे शेतकरी थोडाफार समाधानी झाला। काही ठिकाणी नुकसान पण झालेलं आहे, काही ठिकाणी अनेक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये पाणी गेला, नदीच्या काठावरचे काही शेती त्याच्यावर मोठे नुकसान झालेलं आहे। निश्चित मी मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना आणि कृषी मंत्र्यांना विनंती केली की आपण ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेले असतील त्या ठिकाणी पंचनामा करण्याचे आदेश द्यावे, जेणेकरून शेतकऱ्याला दिलासा मिळेल। नाही, खरं म्हणजे शेतकरी बांधवांच्या ज्या संकट येतो, आसमानी संकट, कधी वेळेवर पाऊस न पडणं, पाऊस पडल्यानंतर जास्त पाऊस पडणं, अशा अनेक अडचणी आणि त्या अडचणीमधून शेतकरी बांधव आपला मार्ग काढतो, रक्त जाळतो, घाम गाळतो आणि आपल्या कष्टाने आमच्या सर्व जनता जनावरांचा पोट भरण्याचा केंद्रबिंदू आमचा शेतकरी बांधवच आहे। कारण की त्याच्या कष्टामुळे आम्ही जो आज आपण पाहतोय की आज जी परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये काही गावं सोडली तर अनेक गावांमध्ये पावसाचा फायदा झाला। ही आमच्या पक्षाची आणि विशेषतः आमचा जाहीरनामा, वचननामा याच्यामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी हा वचन दिलेला आहे आणि ते दिल्याप्रमाणे सरकार, मला वाटतं एक अजितदादा बोलले योग्य वेळेस, मुख्यमंत्री बोलले योग्य वेळेस, तर योग्य वेळेस कर्जमाफी निश्चित होईल अशी मला 100% खात्री आहे। आणि शेतकरी बांधवांनी आता या सध्याच्या परिस्थितीमध्ये हवालदिल न होतं सरकारवर विश्वास ठेवावा। अशा कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी जे आहेत त्या अपेक्षेने बघतात मंत्रिपदावर या नाही, असं काही कोणीही बघत नाही आणि मीही बघत नाही। मी आहे ज्या ठिकाणी एकदम सुखी आहे, जे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथजी आणि आदरणीय अजितदादा या तिघांचा मिळून सरकार चांगलं चालू आहे। सरकारचं कामही चांगलं आहे आणि हे चांगलं काम चालवं आणि शेतकऱ्याची कर्जमाफी होईल हीच मला माझा सरकारचा आमदार म्हणून मी विनंती आहे। 2.5 वर्ष सत्ता घेत आहेत, आता 2.5 वर्षानंतर काय होईल ते तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनाच माहीत आहे, पण आता सर्वाला आशा असते आणि त्या आशेप्रमाणे वागायला पाहिजे। तुम्हालाही आशा आहे? पीक विमा सुरू केला होता 1 रुपयामध्ये, तो बंद केला आहे सरकारने आणि 60% घट शेतकऱ्यांनी पीक विम्यामध्ये केली। हे खरं म्हणजे हे आपण जे महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली ते बरोबर आहे का आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा केला, त्यावेळेस 97%, 98%, 99% पर्यंत शेतकरी विम्याचा फायदा घेत होते। आता सध्या तो बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला आणि त्यानुसार 60%, कुठं 50%, कुठं 40%, कुठं 75% पर्यंत ही शेतकरी अजून पीक विमा घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे, कारण की त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असते आणि आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने 10,000, कोणाला 15,000, कोणाला 20,000 रुपये भरावे लागतात आणि भरल्यानंतर त्यांना परत त्या पीक विमा कंपन्याकडेच आपल्याला लढाई लढावी लागते। तुमच्या माध्यमातून तुम्ही सर्व पत्रकार बांधव त्याला माझ्यापेक्षा जास्त बारकाईने पाहतात आणि त्याला न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न मीही करतो, आपणही करतात। मला वाटतं 1 रुपयामध्ये पीक
परत सुरू करा. आणि माझा तर विनंती आहे की शासनाने त्या योजनेला परत सुरू करावं, जेणेकरून शेतकरी बांधव जो हवाल दिलाय त्याला न्याय मिळेल.